मराठा आंदोलक मनोज जरांगे सातत्यानं काही ना काही अशी वक्तव्य करत असतात ज्यामुळे ते सातत्यानं माध्यमांमध्ये चर्चेत असतात। मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी मराठे कोण याचे प्रमाणपत्र वाटायला आता सुरुवात केलेली आहे। असं दिसतंय भाजपाच्या बाजूने उभा राहणारा मराठा हा 24 कॅरेट नाही असा दावा त्यांनी केलेला आहे। जरांगे म्हणतात भाजपाला मत दिले तर तो खरा मराठा नाही। हे जरांगेंचं वादग्रस्त विधान आता राजकारण तर पेटवणारच, पण मराठ्यांमध्ये सुद्धा संताप निर्माण होईल असं हे विधान आहे। या विधानावर काय वेगवेगळ्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत आणि काय जनमानसातून भावना उमटतायत तेही आपण या कार्यक्रमात पाहणार आहोत। दरम्यान या वादग्रस्त विधानावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत। सर्वात आधी वादग्रस्त या विधानावर काय प्रतिक्रिया आलेली आहे आपण ते पाहूया। 2016चा मराठा क्रांती मोर्चा हायजॅक करणाऱ्या जरांगे पाटील 24 कॅरेट आम्ही नाही असं तुला कोणी सांगितलं? सर्वात प्रथम भाजपला मतदान करणारी मराठा जनता आणि मराठा नेते हे 24 कॅरेट नाहीत। तू कोणाकोणाला 24 कॅरेट नाहीत असं म्हणतोय, तुला समजते का? छत्रपती उदयनराजे 24 कॅरेट नाहीत, छत्रपती शिवेंद्र सिंह राजे 24 कॅरेट नाहीत असं तुला म्हणायचंय। आणि हे 24 कॅरेट हे घाणेरडं बरं का, कमरे खालचे हे असले जे स्टेटमेंट तू करतो, म्हणायचं काय तुला 24 कॅरेट नाहीत म्हणजे? कुठल्या घराण्यांना तू बोलतोय? साताऱ्याच्या छत्रपती घराण्याला, कोकणातल्या राणे घराण्याला, सावंतवाडीचे भोसले ते सुद्धा भाजप बरोबर आहेत, ते सुद्धा 24 कॅरेट नाहीत। महाराष्ट्रभर जे 96 कोळी मराठा आहेत, बरेच त्याच्यामध्ये घराणी आहेत, राजघराणी आहेत, ते भाजपला समर्थन करतात, शिवसेनेबरोबर आहेत, ते 24 कॅरेट नाहीत। ही किती घाणेरडी टीका आहे समजते का तुला? फुकटात ते 2016चं आंदोलन मिळालं, आमच्या डोंबलावर येऊन बसलाय, त्या औरंगजेबच्या एजंटला भेटतो, बारामतीची स्क्रिप्ट वाचतो आणि आता आमच्या कॅरेटवर बोलतो, म्हणजे आमच्या पूर्वजांवरती बोलतोस। म्हणायचं काय तुला 24 कॅरेट नाहीत म्हणजे? तू 24 कॅरेट आहेस का? याची माफी माग पहिली सखल मराठा समाजाची। जरांगेंनी वादग्रस्त वक्तव्य केलं आणि या विधानानंतर इतर मराठा समाजामध्ये कशा प्रकारे या संदर्भातल्या प्रतिक्रिया येत आहेत पाहूयात पुण्यातून आलेल्या प्रतिक्रिया। विधानसभा निवडणुकीसाठी आता मनोज जरांगे पाटील सक्रिय झालेले आहेत आणि त्यांनी विशेष करून वेगवेगळ्या शहरामध्ये जे आहेत त्या मुलाखती ज्या आहेत ते उमेदवारांच्या घेतलेल्या पाहायला मिळतात आणि पुण्यामध्ये देखील बैठक पार पडलेली आहे। 24 कॅरेट मराठा मानला जाणार नाही, नेमकं कसं बघताय समाज म्हणून या वक्तव्याकडे? आपण सगळेजण राजकीय जीवनामध्ये काम करत असतो। खरं तर आता जो ज्वलंत विषय आहे मराठा आरक्षणाचा, सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील, यांना कुणालाच मराठा समाजाचं काही घेणं देणं नाही आहे किंवा मराठा समाजाविषयी त्यांना आता काहीच वाटत नाही आहे किंवा मराठा समाजाच्या असलेल्या प्रश्नांची त्यांना जाणीव नाही आहे। आणि येत्या मनोजदादांनी जसा निर्णय घेतला की आता आपल्याला एकतर इलेक्शन लढवावी लागेल किंवा एकतर पाडावी लागेल, आम्ही 100% मनोजदादांच्या म्हणण्याशी सहमत असू। सध्या महाराष्ट्रातल्या गरजून मराठींनी एकच घोषणा दिली की दादा म्हणतील तसं, त्यामुळे दादानी जो निर्णय घेतील ती सर्व समाजाला मान्य आहे। कारण काय झालं की आजपर्यंत समाजाची सर्वच पक्षांनी फसवणूक केली आहे आणि मराठा समाजामधलं असं नेतृत्व शिवाजी महाराजांनंतर जर कोण असेल तर ती मनोज जरांगेच्या माध्यमातून मिळालेलं आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाने ठरवलंय की आता कसं तर दादा म्हणतील तसं। नाही, दादा असं भाजपला म्हणले नाही, हे कोणत्याही पक्षाचं नाव दादांनी घेतलेलं नाही। दादा असं काल म्हणले, मी स्वतः होतो तिथं, दादा म्हणले की जो माझा समाज म्हणेल, जो समाज उमेदवार देईल त्या उमेदवाराला आम्ही निवडून आणणार आहोत। आमच्यासाठी दादांचा हा अंतिम निर्णय असेल, त्यांचा जो शब्द तोच आम्ही पाळणार। हे सगळे मराठा समाजातले कार्यकर्ते पुण्यामध्ये एकवटलेले आहेत। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सगळेजण तयारी करतायत। मनोज जरांगे पाटील जे सांगतील तेच आम्ही सगळेजण करणार, अशा प्रकारचं मत जे आहे ते या सगळ्या मराठा समाजातील कार्यकर्त्यांकडून जे आहे ते व्यक्त केलेलं पाहायला मिळत आहे। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे। जरांगेंच्या या विधानावर पुण्यातून काय प्रतिक्रिया आल्या ते आपण पाहिल्या, तर त्यानंतर ठाण्यामधून काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत ते पाहूयात।
जरांगे यांनी जे वक्तव्य केलं त्यानंतर काही मराठ्यांकडून समर्थन केलं जात आहे. जे जरांगे बोलतील त्याला आमचं समर्थन, अशी भावना पुण्यातील काही मराठा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली, ती आपण ऐकली. त्यानंतर इतर ठिकाणी सुद्धा या संदर्भातल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत, तेही आपण पाहणार आहोत. दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला मतदान करणारे मराठे 24 कॅरेट नाहीत असा प्रकारचं जे वक्तव्य जरांगे यांनी केलं, आता हे वक्तव्य त्यांना अडचणीत आणणार आहे. कारण या वक्तव्याविरोधामध्ये मराठा महिला आक्रमक झालेल्या असून या विकृत वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागा अशी मागणी मराठा महिलांकडून करण्यात आलेली आहे. त्या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केलेली आहे, आपण ऐकूयात. विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे आणि या विधानसभेच्या बिगुलासोबतच मराठा आरक्षणाचा प्रश्न देखील तितकाच ऐरणीवर आलेला पाहायला मिळतोय. अनेक महिने झाले हे आंदोलन तसंच सुरू आहे आणि मनोज जरांगे यांनी आता एक वक्तव्य केलेलं आहे. जे मराठे भारतीय जनता पार्टीला मतदान करतील ते 24 कॅरेट नाहीये अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे. आणि माझ्यासोबत काही मराठे भगिनी आहेत. ताई, कसं बघताय या संपूर्ण वक्तव्याकडे? खरंच मराठे हे कॅरेटमध्ये मोजले जाणारे मराठे आहेत? आमचं कॅरेटमध्ये चारित्र्य किंवा पावित्र्य मोजणारे आतापर्यंत या महाराष्ट्राला कोणी असे विध्वंसकारी आलेले नाहीयेत. आणि औरंग्यासारखे जे चाल करून आलेले त्यांना आमच्या शिवरायांनी कधीच मातीत मिळवलेलं आहे. आणि आमच्या महिलांचा हा अपमान करण्याचा अधिकार एखाद्या आंदोलनकर्त्याला किंवा कुठल्याही परजातीच्या पुरुषांना आम्ही दिलेला नाहीये. आणि आम्हाला त्यांचा विरोध नाही करायचा, पण त्यांनी जर महाराष्ट्रातल्या महिलांचा, जिजाऊंच्या लेकींचा असा गलिच्छ प्रकारे जर अपमान करायचं ठरवलं आणि मानहानी करायची ठरवली तर या महाराष्ट्राला जो संस्कार आणि वारसा आहे त्यामध्ये हे कोणी खपवून घेणार नाही. त्यामुळे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो. कारण आम्ही ज्या त्यांच्या मागणीला विरोध करत नाही तर त्यांनी कुठल्या पक्षाची गोष्टी ऐकून किंवा एखाद्या विरोधी धर्माच्या गोष्टी ऐकून जातीचं आंदोलन करायचं आणि त्या जातीच्या आंदोलनाच्या नावाखाली इतर सर्व स्त्रियांना आणि एखाद्या जातीला टार्गेट करून ते 24 कॅरेट नाहीत म्हणजे भेसळ आहेत हे त्यांना दाखवायचं आहे. तर त्यांनी स्वतःला पहिलं पारखावं. कारण जे मराठे होते ते आजही मराठी आहेत, जे कुणबी होते ते आजही कुणबी आहेत. पण जे मधले संभ्रमात असणारे लोक ते जर दुसऱ्या जातींवर असे आक्षेप घेत असतील तर ते कायद्याने गुन्हा आहे. आणि ते असा गुन्हा करत राहिले तर त्याच्यावर शासनाने अंकुश आणावा, ही आमची तीव्र निषेधाची मागणी आहे. पण एकीकडे विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि मतदानावरून मराठ्यांचा आता पावित्र्य किंवा कॅरेट मध्ये मोजण्याची वेळ आली आहे का? कारण अशा प्रकारची वक्तव्य आता होऊ लागलेली. कॅरेटमध्ये मोजणे हे त्यांचे राजकीय फंडे आहेत, फक्त गर्दी जमवण्याचे कारस्थान आहेत. कारण कॅरेटमध्ये मोजण्यासाठी एखाद्या स्त्रीला मग आपण त्याला ताई किंवा माता भगिनी का म्हणतो? का परपुरुषांनी कॅरेटमध्ये त्यांची जात किंवा त्यांचं पावित्र्य मोजावं म्हणून? आणि हे कोण लागले? ह्यांनी जर दंगली घडवायला चालू केलं, गुंडागर्दी चालू केली आहे आणि जलील सारख्या माणसाशी हात मिळवणी करून जर त्यांना आता दृष्टांत झाला असेल की ज्यांनी स्वतः मोर्चा आणताना छत्रपती संभाजीनगर ह्या बॅनरला काळं फासत आलेल्या माणसाबरोबर जर तो बंद दरवाजा आड हा माणूस जर मीटिंग करतोय आणि त्या मीटिंग नंतर येऊन जर कुठल्याही पक्षाला तुम्ही जर मतदान करताय असं प्रॉपरली सांगतोय आणि जर कॅरेटमध्ये मोजतोय तर ह्यांना आम्ही स्वतःच जातीवंत मानत नाही. कारण हे जर स्वतः जातीवंत असते तर ते दुसऱ्यांच्या जातीचा इज्जत करायला शिकले असते. कारण ह्या सर्व महिला भगिनी ज्या आहेत यांना काय वाटलं असेल 24 कॅरेट नाही म्हटल्यानंतर? अरे छत्रपतींचे आपण वंशज आहोत, आपण मावळे म्हणून आहोत आणि आपल्यावरच कुणीतरी जर असा आक्षेप घेतोय आणि स्वतःला जातीचं आंदोलन करता म्हणतंय तर त्याला स्वतःचं तरी भान आहे का? स्वतःचा संभ्रम त्यांनी कायदेशीररित्या सोडवावा. पण असं महिलांचा अपमान जर केला तर या महाराष्ट्रातल्या महिला खपवून घेणार नाही. तुम्हाला काय वाटतं नेमकं या संपूर्ण वक्तव्याकडे कसं पाहता? तुम्ही देखील मराठे आहात. हे आंदोलन चालू आहे मराठा आरक्षणासाठी, मात्र अशा प्रकारची वक्तव्य समोर येत आहेत. चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांसाठी आमचा आज निषेध आहे. निषेध करतो आम्ही. तुमचं काय नेमकं या संपूर्ण वक्तव्यासंदर्भात? महाराष्ट्रातल्या भगिनी जिजाऊंच्या लेकींचा जे अपमान करतात त्या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो आणि त्यांनी जाहीर माफी मागावी या प्रवृत्तींची. कारण महिलांचा राग हा आता थंड नाही होणार. कारण या गोष्टीला जर आपण अजून हवा दिली तर हे राजकीय आता जे वारं चालू झाले 2 दिवसापूर्वीपासून तर अजून 1-1.5 महिन्यामध्ये तर हे लोक महिलांच्या अंगावरचे कपडे उतरवतील. तर ह्या गोष्टीला जर आळा बसवायचा असेल तर त्यांनी पूर्ण जाहीर माफी मागावी किंवा शासनाने सरकारने याच्यावर अंकुश आणावा हे आम्ही तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो. कारण हे लोक उद्या गुंडागर्दी करून लोकांच्या घरी काळं फासायला आणि गुंडागर्दी करून मारामाऱ्या करायला पाठवतात. याचे व्हिडिओ आजच प्रसारित झालेले आहेत त्यांची नावं घेऊन. कारण आम्ही त्यांचं नाव घेऊन त्यांना मोठं नाही करणार.
ते तुम्हीच नाव घेताय आणि त्यांनी जी वक्तव्य केली ती किती चुकीची आहेत हे सर्वजण पाहतात आहेत. नक्कीच एकंदरीत या संपूर्ण वक्तव्याचे पडसाद हे असे उमटायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे अशा वक्तव्याची जाहीर माफी मागा किंवा सरकारने या संपूर्ण वक्तव्यांवरती अंकुश आणावा अशा प्रकारची मागणी जी आहे ती या मराठा भगिनींची असलेली पाहायला मिळत आहे. कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे. आजच्या जेम विशेषमध्ये इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.